धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अदानी ग्रुपने जी डिझायनिंग बनवली आहे ती डिझायनिंग पण जे बाकीचे स्लम प्रोजेक्ट आहेत त्याच्यापेक्षा डिफरंट आहे. या ठिकाणी गार्बेज शूट असणार. मोस्टली गार्बेजचे प्रॉब्लेम खूप येतात. मागे खिडकीतून फेकून मागच्या पॅसेजमध्ये पूर्ण कचरा असतो, पण या ठिकाणी तसं नसणार. पूर्ण गार्बेज शूटमधून गार्बेज जाईल. तुमच्या डोअरपर्यंत AC कनेक्शन असणार. तुम्हाला AC यूज करायचं यूज करू शकता, AC यूज नाही करायचं. सेंट्रल AC सिस्टीम त्या ठिकाणी. तर सेंट्रल AC सिस्टीम असं आहे की एनर्जी कन्झम्पशन कमी असतं, प्लस बिलिंगमध्ये पण तुम्हाला त्यात खूप फॅसिलिटी मिळते आणि ओव्हरऑल कॉस्ट फॅक्टरमध्ये पण खूप कमी येते. त्यामुळे ती पण फॅसिलिटी असेल. आणि दुसरी मी त्यांना एक रिक्वेस्ट करणार आहे वायफायच्या बाबतीत, कारण कोविडच्या वेळेला धारावीतल्या मुलांचं खूप वायफायमुळे हाल झाले होते आणि एज्युकेशन, कारण त्यावेळी सगळं ऑनलाईन एज्युकेशन होतं. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये धारावीतल्या मुलांना खूप डिपेंड राहावं लागत होतं. काही घरात एकच मोबाईल असल्यामुळे वडील कामाला गेले तर त्यांचं एज्युकेशन होत होतं. तर ती वायफाय सिस्टीमचं पण एक फॅसिलिटी सगळ्या बिल्डिंगमध्ये द्यावं, ही पण एक मी डिमांड करत आहे. आणि मला विश्वास आहे की पूर्ण लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि अपग्रेडेशनचं पूर्ण हा एक स्लम प्रोजेक्ट असेल.